आतमध्ये पाहायला मिळते. अटीतटीची लढत खऱ्या अर्थाने ही देखील आपल्याला होताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये यावेळेस पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द विकेट 30 यार्ड सर्कल इथे बीट करण्याचा प्रयत्न, परंतु एक हातानं लाजवाब क्षेत्ररक्षण विवेक शितळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक धाव जी स्वरूपामध्ये धपलकावरती नोंदवली जाते. शुभम सुतार अजिंक्य खैरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये अगदी जर पाहिलं गेलं तर म्हाळुंगे संघानं अंतिम 2 चेंडूवरती 2 षटकार खरं यश कोळेकरनं खेळून संघाला विजय मिळवून दिलाय. मोठ्या ताकदीनं हा संघ पुन्हा एकदा उभारी घेताना पाहायला मिळते. संघातील बरेच खेळाडू गैरहजर आहेत, संघातील बरेच खेळाडू इंजर्ड आहेत, परंतु निश्चित स्वरूपामध्ये व्हाईट बॉल पंचांनी ठिकाणी कळवलाय. परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं एक चांगला खेळ इथे साकारण्याचा प्रयत्न या संपूर्ण खेळाडू आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देखील या ठिकाणी मिळतंय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चित स्वरूपामध्ये आमच्या देवड गावातील युवा उद्योजक आदरणीय अक्षय भाऊ पांडुरंग सावळे आपण या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालात. आपलं अखिल मारुंजी चषकामध्ये मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे अमोलजी सावळे, यशवंतजी सावळे, समीरजी सावळे आपण देखील प्रामुख्याने उपस्थित झालात. त्याचबरोबर अजयजी वाडेकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं अखिल मारुंजी चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत. 2 धावा स्कोर कार्डवरती आहेत. मुळशी सम्राट कासारसाई त्यांच्या विरुद्धमध्ये म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे. ओहो हो, हा चेंडू अगदीच उजव्या लगत टाकलेला चेंडू. अक्षय शितळे कमालीची गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये करतायत. 4 षटकांची मित्रांनो लढत आहे. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा हाताळत असताना अक्षय शितळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त आयोजन, नियोजन, अतिशय बहारदार असं नियोजन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. हिरवळ मैदान, खरं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं असणारं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचा बाउंड्री रोब, त्याचप्रमाणे खेळाडूंना बसण्यासाठी आकर्षक डगआउट देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय पुन्हा एकदा उजव्या हातानं ओव्हर द विकेट. शुभम सुतारचा हा फटका बी बॅकवर्ड पॉइंट मध्ये. प्रसाद पवळे इथे बनेल दर्शक. चेंडू सुसाट वाराच्या वेगानं सी मा रे शा पार खणखणीत चौकार. 4 धावा. जय धडक फटका आहे बेद धडक. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आयोजित अखिल मारुंजी चषकचा सनसनीत चौकार. सनसनीत चौकार. 6 धावा धावपलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये शुभम सुतार यांच्या बॅटमध्ये सातत्यानं पाहायला मिळत असतो, तो मिळाला. अक्षय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट. इथे एक्स्ट्रा कव्हरला प्रताप शितळे तैनात, डीप मध्ये तैनात आहेत. सुंदर फेकी मैदानाच्या आतमध्ये करतील तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या बरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलं गेले. एका षटकाच्या आखरी स्कोर कार्डवरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 बोले तो 7 खेळना, 7 बोले तो 7 लढना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना आणि 7 बोले तो सत्ता. पैसे कुठला संघ दिवस क्रमांक 2 मध्ये अखिल मारुंजी चषकामध्ये गाजवणार सत्ता, हेच पाहण्यासाठी घेऊन जाईल तुम्हाला पुन्हा एकदा क्रिकेटच्या या रंगभरे दुनियेमध्ये. आजच्या दिवसामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी मान्यवर मंडळींची मोठी मांदियाळी या क्रीडा संकुलाकडे खरं तर वळताना पाहायला मिळतात. मुळशी क्रिकेट ग्राउंड MCG कासारसाई या मैदानावरती खरं तर अखिल मारुंजी चषकाचा थरार तुम्हा सर्वांना रंगताना पाहायला मिळतो. हिंजवडी गावचे माजी सरपंच आदरणीय मच्छिंद्रभाऊ जांभूळकर, त्याचप्रमाणे कुस्ती क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणारे आणि खऱ्या अर्थानं मुळशी तालुका टेनिस क्रीडा संघाच्या उपाध्यक्षपदी कामकाज पाहणारे पैलवान संकेत जांभूळकर पाटील, पुणे महापौर केसरी, त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू उद्योजक सन्माननीय गणेश भाऊ साखरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 प्रताप शितळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना जो पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं संपलंय. मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं खरं तर वाऱ्याच्या एंडकडनं गोलंदाज होते, परंतु आजच्या दिवसभरात सत्रामध्ये पाहिलं तर वाऱ्याचा वेग थोडासा संतावलेला आहे. परंतु शुभम सुतारचा एक षटकार मागच्या सामन्यामध्ये आम्ही पाहिला मुख्य समालोचक कक्षाच्या देखील पलीकडे गेला होता. इतकी ताकद या खेळाडूची आहे. सातत्यानं खरं तर शुभम सुतारला मुळशीचा बाहुबली म्हटला तर चेंडू हवेत. इथे फटका फसलाय. 1 बाउन्स. अक्षय शितळे पाटील चेंडूचं कलेक्शन करतील, फेकतील, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त, बॅकअप सुरेख. प्रसाद पवळे दूरवरतून चेंडूपर्यंत पोहोचलेत.
केवळ एक सिंगल धाव्या चेंडूवरती मिळेल. एका सिंगल संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. धफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. अजिंक्य खैरे 2 चेंडू एका धाव्याची खेळी करतायत. शुभम सुतार 5 चेंडू 6. संत आणि सावध सुरुवात खऱ्या अर्थानं झालीत, परंतु संत आणि सावध खेळीचा उद्रेक सातत्यानं याच क्रिकेटच्या मैदानावरती कित्येकदा झालाय. तो पुन्हा एकदा होणार का ते देखील पाहणं तितकंसं गरजेचं आहे. इतिहास आज खऱ्या अर्थानं तुम्हाला मैदानाच्या मध्ये रचावा लागेल आणि इतिहास रचण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला इतिहास आठवणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेनं कुणाल राऊत या संघाचा जॉन्टी रोड्स ओढ कॅच. अफलातून झेल आवडला असेल मित्रांनो तर जोरदार टाळा वाजवा. या संघाचा सेफेस्ट फिल्डर कुणाल राऊतनं टिपला. जबरदस्त झेल. संघाला पडेल पहिलं खिंडार. अजिंक्य खैरे बॅक टू द पवेलियन. मैदानात झाला धिंगाणा, मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालं आउट. इतर अखिल मारुंजी चषक, मारुंजी यांची बळीची टाळी. एक गडी बाद 8 धावा धोपलकावर. त्यात विद्यमान सरपंच सामान्य कैलासजी गायकवाड यांच्याकडनं या कॅच साठी तब्बल 500 रुपयांचं बक्षीस मनापासून आभार. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एक गडी बाद 8 धावा धोपलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना स्कोर कार्डवरती 8 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. यश कोळेकर मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. स्लोवर वन प्रताप शितोळेची कला, प्रताप शितोळेची ताकद खरं तर स्लोवर वन आहे. कुणाल इथे दूरवरचून धावत आला, परंतु बॅकअप अक्षय शितोळेचं सुरेख आहे. बॅकअप त्या ठिकाणी पाहिलं त्यानंतरच तो वेगवान धावत आलाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु इथे अक्षय यांनी चेंडू सुरेखरित्या अडवलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये निश्चित स्वरूपामध्ये श्री काळभैरवनाथ क्रिकेटला मारुंजी संघाचे अष्टपैलू खेळाडू अजिंक्य बुचडे आपण पाहतोय. खरं तर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अझहर शेख सर ज्या निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे परममित्र प्रेम राजवडे देखील आमच्याबरोबर जोडले गेलेत. आपलं मनापासून स्वागत आहे. दरम्यान हा चेंडू ऑन साईडला खेळून काढला. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फिकी होईल मैदानाच्या आतमध्ये सुंदररित्या. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती धावून पूर्ण होते. पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलक जेमतेम संत गतीने पुढे सरसावते. अगदीच जर पाहिलं गेलं तर इनिंगच्या 10व्या चेंडूवरती 10 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा प्रताप लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. जमीन लगेच समांतर हा फटका. पड जर धडपड होते. चेंडू अडवला गेलाय. अगदी जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये थोडंसं ग्रासचं प्रमाण जास्त असल्या कारणाने माझ्या मते त्या ठिकाणी कुणालचा पाय त्या ठिकाणी वारंवार घसरत असावा, परंतु समर्पण त्यानं 100% दिले आपल्या संघासाठी. षटक क्रमांक संपला जाईल दुसऱ्या क्रमांकाचं. एक गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 12. एक गडी बाद 12 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक 2. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमध्ये आता म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघाला आपल्या गाडीचा घेर चेंज करणं गरजेचं आहे. एक जबरदस्त आयोजन नियोजनातून खऱ्या अर्थानं एक विहंगम दृश्य सोहळा. मान्यवर मंडळींची मोठी मांदियाळी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला लाभती आणि या स्पर्धेचं खास करून वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेतील बक्षीस दाता आहे तो संपूर्ण बक्षीस दाता समस्त ग्रामस्थ मारुंजीकरांनी दिलेली ही संपूर्ण पारितोषिक आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 70,000 रुपये अशी भरघोस पारितोषिक खऱ्या अर्थानं असणारी क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यानच्या नवीन षटक घेऊन आपण पाहतोय अक्षय शितोळे पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना जो पाहायला मिळेल. षटक क्रमांक 30 हाताळताना अक्षय स्पोर्ट या ब्रँड शॉपचे असणारे सर्वा ओनर आहेत आणि क्रिकेट देखील एक चांगल्या प्रतीचं ते खेळतात. कित्येकदा स्वतःच्या अष्टपैलू कामगिरीवरती संघाला विजय मिळवून दिलाय. आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या गावाच्या मैदानावरती अक्षय शितोळे पाटील. ओहो शुभम सुतार यू ब्युटी व्हाट अ शॉट. एक जबरदस्त स्ट्रोक ऑफ स्टंपला सफल होऊन आपल्या स्ट्रॉंग झोनला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर के मस्तक के ऊपर दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती अक्षय शितोळे पाटील यांचं स्वागत. षटकार 6 धावा.
एक गडी बाद 18 धावा स्कोर कारवरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये निश्चित स्वरूपामध्ये परिवर्तन खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. पुन्हा एकदा अक्षय शितळे गोलंदाजीच्या मार्कवर तयार. दरम्यान यावेळेचा चेंडू ओहो हो इथे नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू पीच झालाय. पंच मात्र या ठिकाणी कळवत आहेत नो बॉल आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल नो बॉल. पंच या ठिकाणी कळवत आहेत. यानंतरचा चेंडू फ्री हिट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुभम सुतार यांच्यासाठी खरं तर सुवर्ण संधी असेल. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार खेळलाय त्यानंतर नो बॉल इथे फ्री हिटचा चेंडू. ऑन साईडला खरं तर जास्त प्रमाणाचे क्षेत्ररक्षक आहेत. तो शुभम यांचा स्ट्रॉंग झोन आहे परंतु इथे लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू भेदत चिरत जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर षटकार मारेल. झुकेगा नाही साला. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आयोजित अखिल मारुंजी चषकचा बाहुबली षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती खेळले 2 षटकार. 25 धावा धावफलकावरती काढायच्या मोबदल्यामध्ये आहेत. या स्पर्धेत अजून लागोपाठचे 3 षटकार अजून एकाही फलंदाजाने खेळलेला नाहीये. तो विक्रम इथं शुभम सुतार आपल्या नावावरती करतील का ते देखील पाहणं गरजेचं आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आहे. एकाच गोलंदाजानं लागोपाठच्या 2 मॅच मध्ये पूर्ण केली आहे. त्यानंतर अजून देखील एक विकेट हॅट्रिक झालीत. एकूण 3 हॅट्रिक झाल्यात परंतु षटकाराची हॅट्रिक अजून कुठलाही फलंदाज पूर्ण करू शकलेला नाहीये. मातीचा विकेट खऱ्या अर्थानं गोलंदाजांसाठी खरं तर अतिशय सोपा सुलभ असणारा विकेट आहे. सिमेंटचा विकेट म्हटलं की खरं तर गोलंदाजासाठी कर्दन काळ असतो परंतु स्विचिटचा प्रयत्न डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी सर्वांसाठी सूचना असणार आहे जर कोणी भोजन करायचं बाकी असेल तर लवकरात लवकर सर्वांनी भोजन करून घ्या. अगदीच कमीत कमी वेळेमध्ये भोजनाचं काउंटर हे बंद होणार आहे. त्यामुळे जर कोणी भोजन करायचं बाकी असेल तर भोजन करून घ्या. एक गडी बाद 25 धावा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न. वैभव डीप पॉइंट मध्ये तैनात. सुंदर फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. एक गडी बाद 26 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य खैरे बाद झाल्यानंतर यश कोळेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. मागच्या सामन्यामध्ये खरं तर वारंवार खरं तर त्याची उद्घोषणा मी करतोय. 2 चेंडू 9 धावांची गरज असताना 2 षटकार खेळणारा हा यश कोळेकर आहे. इथे अशा प्रकारची करामत तो मैदानाच्या आतमध्ये करतोय ते देखील पाहणं गरजेचं आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक गडी बाद 26 धावा धावफलकावरती आहेत. यश कोळेकरसाठी 5 क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजलं गेले. मिड विकेटमध्ये कुणाल राऊत तैनात आहे. ऑन साईडला देखील आपण पाहतो एक फिल्डर त्या ठिकाणी डीप काऊ कॉर्नरमध्ये तैनात आहे. लॉंग ऑन लॉंग अप देखील आहे. एक्स्ट्रा कव्हर अगदी जर पाहिलं तर कव्हर पॉईंटमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात डीपमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळेल. दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू आखू टप्प्याचा होता. अगदी जर पाहायला गेलं तर बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता परंतु बॅटचा वेग हा चेंडूच्या वेगापेक्षा दुप्पट होता. त्यामुळे पूर्णपणे फलंदाजीचं बीड झालाय. षटक क्रमांक संपला जाईल. 3ऱ्या क्रमांकाचं एक गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. रोमांच थरार बदल आलित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध पराभवाची ओटी सांघिक कामगिरी आणि कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा अखिल मारुंजी चषकाचा महाकुंभ मेळा तुम्ही आम्ही सर्वजण जो पाहतोय. अखेरचं अंतिम षटक. कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. कुठला गोलंदाज विश्वासाला सार्थ कामगिरी करेल ते देखील पाहणं तितकंसं गरजेचं आहे. दुपारचे 2:47 होत आहेत. अजून देखील आपल्याला भरपूर सामने मित्रांनो कंप्लीट करायचे. त्यामुळे विनंती आहे स्पीडअप करा. अन्यथा वेळेअभावी सामन्यातील षटकं कमी केली जातील याची सर्वांनी नोंद घ्या. त्यावेळेस कुठल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही. या स्पर्धेच्या बक्षिसांबद्दल खऱ्या अर्थानं चर्चा करायची झाली तर प्रथम क्रमांक तब्बल 1,00,000 रुपये. द्वितीय क्रमांक 70,000 रुपये. तृतीय क्रमांक 50,000 रुपये. तर चतुर्थ क्रमांक 40,000 आणि पंचम क्रमांक तब्बल 30,000 रुपये. ओहो यावेळेस आखू टप्प्याचा बॉल इथे भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांना सलामी देणारा हा असेल ताकदवर षटकार. 6 धावा. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर षटकार मारेल. झुकेगा नाही साला. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आयोजित अखिल मारुंजी चषकचा बाहुबली षटकार. अगदीच जर पाहायला गेलं तर आपण निश्चित स्वरूपामध्ये सेकंड एंड कडनं ज्यावेळी गोलंदाजी होत होती त्यावेळी देखील शुभम सुतार यांनी अशा प्रकारचा षटकार खेळला होता. आता एंड चेंज झालाय परंतु नतीजा सेम आहे.
रिझल्ट सेम आहे. कट कॉपी पेस्ट ऍक्शन. वॉट शॉट. एक शानदार षटकार. 6 धावा. डीजे चिक चिक चिक. या चेंडूवरती जर शुभम सुतारांनी षटकार खेळला तर मारुंजी गावचे उद्योजक समीर शेठ जगताप यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. या स्पर्धेमध्ये अजून एकही षटकार हॅट्रिक झालेली नाहीये. 2 लागोपाठचे तर खेळलेत. शुभम सुतार भन्नाट फॉर्म मध्ये आहे. अथर्व बोडके थोडासा प्रेशर मध्ये आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उंच आकाशामध्ये फटका. फिल्डर वैभव 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 उर्फ सोन्याचा रे. थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. संघाला पडेल मोठं किंडार. दुसरा धक्का. शुभम सुतार बॅक टू द पवेलियन. मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालं आउट. इतर अखिल मारुंजी चषक मारुंजी यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. घोटाळे वॉरियर संघ संजय भाऊ आपण टॉस साठी थांबा. दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघ टॉस साठी या. कोंडावळे संघ टॉस साठी या. हॅलो चिक. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेळले होते. अथर्वनं मात्र कमबॅक केलंय. त्यानं देखील दाखवून दिले मी देखील इथं लढण्यासाठी आलोय. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा मी तोपर्यंत जिंकणे नियतीला शक्य नाही. यष्ट्यांच्या पाठीमागे अतुल उर्फ बाबू बोडके करतायत सुंदर कामकाज. क्रिकेटमधील आत्महत्या. फलंदाज रनआउटच्या रूपात बाद. मैदानात झाला धिंगाणा, मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालं आउट. इतर अखिल मारुंजी चषक मारुंजी यांची बळीची टाळी. डीजे. टॉस या ठिकाणी होईल. यानंतरच्या सामन्याचा सरपंच सन्मान्य संदीप शेठ जाधव आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत. आदरणीय नारायण भाऊ बुचडे आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या नंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस करण्यासाठी या उद्योजक पैलवान अक्षयभाऊ पांडुरंग सावळे आपणास विनंती आहे टॉससाठी या. त्याचबरोबर सन्माननीय सरपंच संदीप शेठ जाधव आपणास देखील विनंती आहे आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. देवडगावचे उद्योजक सन्माननीय अक्षयभाऊ सावळे त्याचबरोबर सरपंच संदीप शेठ जाधव आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. यानंतरच्या मॅचचा 40 धावा पहिला डाव पहिली इनिंग या ठिकाणी कंप्लीट होते. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 40. विजयासाठी 41 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यानंतरच्या होणाऱ्या मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी करतोय. उपस्थित मान्यवरांचा मनापासून आभार. घोटावडे वॉरियर्स संघाने जिंकला टॉस. निर्णय घेतला प्रथमतः बॅटिंग करण्याचा. आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचे. चला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. दुसऱ्या बाजूनं मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आरंभ कन्स्ट्रक्शनचे सर्वा आदरणीय भरतदादा जरे यांच्या संघ मालकीचा असलेला संघ मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई या संघाला विनंती आहे आपले सलामीच्या आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब पाठवायचे. ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा केमसे आपण देखील या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालात. सुखदेव भाऊ टिमगिरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं अखिल मारुंजी चषकामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.
40 धावा धावफलकावरती विजयासाठी 41 धाव्यांचं आव्हान निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. अगदी जर पाहायला गेलं तर नवखंडेनाथ क्रिकेटला बोरवडे या संघाकडनं सातत्यानं क्रिकेटच्या मैदानावरती एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळणार आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं कुस्ती क्षेत्रातील नामवंत राष्ट्रीय पंच आदरणीय निलेश भाऊ मारणे आपण देखील या ठिकाणी दिवसभरामध्ये अतिशय चांगला खेळ करतायत. प्रामुख्यानं उपस्थित झालात. आपलं आणि आपल्या टीमचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला फलंदाज विनंती आहे, लवकरात लवकर आपण सज्ज व्हायचे. सलामीच्या आघाडीचे फलंदाज प्रसाद पवळे आणि प्रताप शितोळे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. षटक क्रमांक पहिलं घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती अजिंक्य खैरे, स्ट्रायकर एंडला प्रसाद पवळे, नॉन स्ट्रायकरला प्रताप शितोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रसाद पवळे ऑन स्ट्राईक आपल्याला खेळताना जो पाहायला मिळेल. अगदी जर पाहायला गेलं तर ऑन साईडचा प्रसाद पवळेचा स्ट्रॉंग झोन आणि खऱ्या अर्थानं पूर्वेकडून वाहणार पश्चिमेकडे खरं तर वारा आहे. त्या वाऱ्याच्या एंडनं गोलंदाजी करताना अजिंक्य खैरे कशा प्रकारची गोलंदाजी करतील ते देखील खरं तर पाहणं गरजेचं आहे. म्हाळुंगे संघाला मात्र या सामन्यामध्ये जिंकणं जे मात्र गरजेचं असणार आहे. या स्पर्धेमधील आव्हान टिकवायचं असेल तर खऱ्या अर्थानं इथे चांगला खेळ साकारणं गरजेचं आहे. या क्रिकेटच्या ओहो पहिला चेंडू फटका फसलाय. शुभम सुतार डाऊन द बॉल, वॉट अ कॅच, नाईस कट, विकेटचं बटन. धक्का क्रमांक पहिला, प्रसाद पवळे गोल्डन डकचा शिकार, 0 वरती बाद. मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालं आउट. इतर अखिल मारुंजी चषक शून्यावरती खरं तर पहिला धक्का संघाला बसलाय. आव्हान खरं तर 4 षटकांमध्ये दिलंय ते 41 धाव्यांचं. हे आव्हान खरं तर लढण्यासाठी पुरेसं आहे, संघर्ष करण्यासाठी पुरेसं आहे. हे दाखवून देताना अजिंक्य खैरे अँड टीम जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. मुळशी तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेची ओळख आहे, सभापती करंडक मान, या स्पर्धेमध्ये मित्रांनो बाईक पटकवलेला हा अजिंक्य खैरे आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होईल. केवळ 30 स्पर्धा नव्हे तर कित्येक स्पर्धा गाजवणारा अजिंक्य खैरे समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज अक्षय शितोळे. न्यू बॅटर, स्ट्राईक हँडल तयार. यावेळेस पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द विकेट. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. छत्रपतींचा छावा, मिळतील 4 धावा, चौकार. फटका आहे बेधडक. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आयोजित अखिल मारुंजी चषकचा सनसनीत चौकार, सनसनीत चौकार. एक गडी बाद, 4 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय शितोळे यांची जबरदस्त सुरुवात. ओहो हो, हा चेंडू अपील अपील मोठ्या प्रमाणावरती केली जाईल. उत्साहाच्या स्वरूपामध्ये अपील मध्ये जास्त आहे, आत्मविश्वास थोडासा कमी. डॉट बॉल पण या ठिकाणी कळवतात. 41 धाव्यांचं आव्हान आहे. ही आव्हान लढण्यासाठी पुरेसं आहे हे सांगत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय जरूर, परंतु अक्षय शितोळे ओहो हो, आपला स्ट्रॉंग पॉइंट खऱ्या अर्थानं स्विच हिटचा तडाखा खेळण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यानच्या काळामध्ये फिल्टर त्या ठिकाणी तैनात केला गेला. प्रतिस्पर्धी संघाला देखील अक्षय यांची ताकद माहीत आहे आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण जे मात्र सजलं गेलंय. एक गडी बाद, 5 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यान खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूनं अगदीच जर पाहिलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये संपूर्ण क्रीडा रसिकांची मन जिंकण्याचं काम खरं तर केलं, परंतु अंतिम क्षणी ते पराभूत झाले. निश्चित स्वरूपामध्ये जांबे संघाचे अष्टपैलू खेळाडू आशिष गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. एक दर्जेदार खेळ खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. जवळपास 2 ते 3 सामन्यामध्ये ते प्लेअर ऑफ द मॅच देखील ठरले, परंतु अंतिम क्षणी ते पराभूत होत ते या स्पर्धेच्या बाहेर पडलेत. परंतु खऱ्या अर्थाने एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 5 धावा. वेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. सौरभ शेठ सुतार इथे
स्टॉप खरी तर करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निसटेल आणि त्यानंतर जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. खणखणीत चौकार, 4 धावा. धडक श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आयोजित अखिल मारुंजी चषकचा सनसनीत चौकार, सनसनीत चौकार. लागोपाठच्या 3 चेंडूवरती कुठल्याही फलंदाजानं जर 3 षटकार किंवा 3 चौकार खेळले तर त्या ठिकाणी तेजस शेठ बुरंगले यांच्या वतीनं रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक कासरचाई संघातील फलंदाजासाठी आहे. हो, इथे पंचांचं बोट आकाशाकडे, बॅटची हलकीशी कडा, विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. मैदानात झाला धिंगाणा, मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात असं झालं आउट. इतर अखिल मारुंजी चषक मारुंजी यांची बळीची टाळी, बळीची टाळी. चला, नवीन फलंदाज ताबडतोब मैदानाचा ताबा घेणं गरजेचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, विनंती आहे कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला सामना जो कंप्लीट करायचा आहे, अन्यथा षटकं कमी करावे लागतील याची नोंद घ्या. कारण आजच्या दिवसाची क्वार्टर फायनल ही आपल्याला आजच कंप्लीट करायची. दिवस क्रमांक 1 ची क्वार्टर फायनल खरं तर पेंडिंग आहे, त्यामुळे विनंती आहे सहकार्य करा. जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. 2 गडी बाद 9 धावा ज्या धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. या स्पर्धेचं किती गुणगान गाऊ. अखिल मारुंजी चषकाचं खऱ्या अर्थानं हे दुसरं पर्व, पहिलं पर्व अतिशय दिमागदार रुबाबदार पद्धतीनं खऱ्या अर्थानं पार पडल्यानंतर यावर्षी तितक्या जोमानं खरं तर ही स्पर्धा जी आपण पाहतोय या मुळशी क्रिकेट ग्राउंडच्या मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, बॉलिंग एंड चेंज होईल, सेकंड एंडनं गोलंदाजी होईल. षटक क्रमांक 2 घेऊन मैदानाच्या आतमध्ये निलेश पाडाळे गोलंदाजीच्या मार्कवरती तयार होताना जे पाहायला मिळतील. निलेश पाडाळे मागच्या सामन्यामध्ये खरं तर करामती गोलंदाजी त्यांनी साकारली होती. हो, इथे स्विच हिट प्रयत्न जरूर करतायत, परंतु अजून देखील यश मात्र मिळत नाही. डॉट बॉलनं सुरुवात होते षटक क्रमांक 2ला. समीकरणाकडे नजर टाकाल तर 17 चेंडू शिल्लक आहेत आणि या 17 चेंडूंमध्ये बनवायच्या 32 धावा. इतिहास आज तुम्हाला खऱ्या अर्थानं मैदानामध्ये रचावा लागेल आणि इतिहास रचण्यासाठी तुम्हाला इतिहास आठवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजीच्या मार्कवर तयार होताना जे पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळेस मात्र आला तसा समोरच्या दिशेनं वन बाउंस चेंडू जाईल सी मा रे शा पार. चौकार, 4 धावा. जिया जाय धडक फडका आहे बेधडक श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आयोजित अखिल मारुंजी चषकचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, हे पाहून मुघल पळती माघारी. शिवबा, तुम्ही जर अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता. काय होता छत्रपतींचा इतिहास रचायचा असेल तर खऱ्या अर्थाने इतिहास तुम्हाला मैदानामध्ये आठवावा लागेल. दरम्यानच्या काळामध्ये ऑन साईडला एक ताकदवर प्रहार, डीप मिड विकेटमधून सौरभ शेठ सुतार चेंडूची फेकी करतील. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबरच 2 गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 15. अजूनही 15 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे. महाळुंगे क्रिकेटला महाळुंगे संघाकडे ताकदवर गोलंदाज आहे. निलेश पाडाळे अनुभवी गोलंदाज आहे. त्यांचे बंधू आनंद पाडाळे देखील चांगली करामत गोलंदाजी करतात. अजून देखील हो, पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न अक्षय करतायत, परंतु शॉट मात्र एक्झिक्यूट करू शकत नाही. मैदानाच्या मध्ये लेग बायच्या स्वरूपात इथे 1 धाव पंच या ठिकाणी घोषित करतायत. 2 गडी बाद धावफलकावरती 16 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत आणि या 14 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायच्यात त्या 25 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये, सामना अजूनही ऑन आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 14 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायच्यात त्या 25 धावा. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 1 आपण पाहिला. दोस्ती नवखंडीना क्रिकेटला बुरवडे आणि मुळशी सम्राट कासरचाई, तो सामना टाय झालेला आपण पाहिलाय. अजून या सामन्याकडे जर नजर टाकली तर 14 चेंडू आणि 25 धाव्यांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. दोन गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 16. 14 चेंडू 25 धाव्यांची गरज. ओहो, यावेळेस मात्र यश कोळेकर डाऊन द बॉल. जिकडे पाहावं तिकडे आज खरं तर यश कोळेकरचा बोलबाला पाहायला मिळतोय.
ज्या गोष्टीला तो हात लावतोय त्या गोष्टीला तो सोनं करतोय. विकेटचं पतन, विवेक चितोळे बाद. मैदानात झाला धिंगाणा, मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालंय आउट. इतर अखिल मारुंजी चषक, मारुंजी यांची बळीची टाळी, बळीची टाळी. 13 चेंडू 25 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना जे पाहायला मिळत आहेत, गणेश जाधव. तेरा चेंडू 25 धाव्यांची गरज. गणेश मागच्या सामन्यामध्ये तडाखे बंद फटकेबाजी खरं तर केली होती. ओहो हो, हा चेंडू सोडून दिलाय. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल पंच या ठिकाणी कळवतायत. एक अतिरिक्त 15 धावेत वाढ होईल. स्कोर कार्डवरती 3 गडी बाद, 17 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू 11 धाव्यांची खेळी अक्षय शितोळे नॉस्ट्रा करेंडला. गणेश जाधव पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार, पुन्हा एकदा होतानाचे पाहायला मिळतील. निलेश पाडाळे काय करामत खरं तर आतापर्यंत केली आहे. 5 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च केला. चेंडू हवेत. तृणाल उर्फ गुड्डू खैरे आपण पाहतोय जर्सी क्रमांक 18 परिधान करून. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. केवळ 1 धाव या चेंडूवरती मिळेल. या एका धावेच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 2 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद, 18 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धाव्यांची गरज आहे. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. मला जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी मला लढायचंय. शेवटचे 12 चेंडू 23 धाव्यांचं समीकरण. छोटासा ड्रिंक्स ब्रेक देखील या ठिकाणी होईल. तोपर्यंत मात्र ऐकूयात डीजेच्या माध्यमातून, डीजे सौरभ यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. डीजे या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं अन्वी साऊंड्स मावळवाला यांच्या माध्यमातून एक जबरदस्त आवाज देण्याचं काम झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. खऱ्या अर्थानं डीजे सौरभ, त्याचबरोबर पिंजन बंधूंचं देखील खऱ्या अर्थानं मनापासून आभार. जवळ मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धाव्यांची गरज. षटक क्रमांक 3 घेऊन मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं यश कोळेकर पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवर सज्ज धावताना जो पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदीच जर पाहिलं तर स्क्वेअर लेगमध्ये गुड्डू खैरे, मिड विकेटमध्ये अजिंक्य, लॉंग ऑनमध्ये देखील फिल्टर त्या ठिकाणी आपल्याला तैनात पाहायला मिळेल. लॉंग ऑफमध्ये दत्ता डोंगरे खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं सजलं गेलंय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख अफलातून डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. गणेश जाधव, अक्षय शितोळे यांच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये बातचीत होताना पाहायला मिळेल. सामना अतिशय रोमर्सच्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. 11 चेंडू 23 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या मैदानावरती खऱ्या अर्थानं अगदी जर पाहायला गेलं तर घरचं मैदान म्हटलं तरी हरकत नाही, परंतु या मैदानावरती खरं तर जितकं हवं तितकं यश या कासरजाई संघाने संपादित केलेलं नाहीये. त्यामुळे आज खऱ्या अर्थानं इथे संधी असेल एक मोठा विजय खरं तर निश्चित करण्याची आणि खऱ्या अर्थानं आजच्या संपूर्ण क्रीडा रसिकांना खऱ्या अर्थानं आनंदी करण्याची इथे संधी जरूर असेल. परंतु महाळुंगे क्रिकेट क्लब खऱ्या अर्थानं मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेटमधील खऱ्या अर्थानं एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख आहे. संघातील निश्चित स्वरूपामध्ये हरी पाटाळेसारखा ढाण्या वाघ जरी नसेल तरी शुभम सुतार, अजिंक्य खैरे आणि संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं इथे आपलं जीव की प्राणपणाला लावून इथे मेहनत करतायत. 3 गडी बाद 19 धावा. गोलंदाज पुन्हा यश कोळेकर तयार. यशच्या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 4 चेंडू ह्या सामन्याचे निर्णायक चेंडू असतील, यामध्ये तीळ मात्र शंका नसेल. यश तयार. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, स्लोवर वन. हा चेंडू ऑन साईडला. हा प्रहार इथे मात्र निलेश पाडाळे दूरवरतून धावतायत जरूर, परंतु बॅकअप सुरेख.
तृणाल उर्फ गुड्डू खैरे सुंदर फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. अगदीच वातावरण मात्र मैदानाच्या आतमध्ये टाईट वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. 9 चेंडू 21 धावेंची गरज. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष हा कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, पत्थर भी भगवान नहीं होता. 9 चेंडू 21 धावेंची गरज. महाळुंगे की कासारसाई, कासारसाई की महाळुंगे, यश की गणेश हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज यश पुन्हा एकदा. वेळेचा चेंडू अगदी जर पाहिला गेलं तर वाईड लाईनला पकडून फेकलेला हा चेंडू. गणेश जाधव 4 चेंडू आतापर्यंत खेळलाय, त्याच्या बॅट बंद केवळ 2 धावा आल्यात. एका एका चेंडूला खऱ्या अर्थानं सोन्याच्या पेक्षा जास्त किमतीचं महत्व आहे. इथे एक एक चेंडू खऱ्या अर्थानं तुम्हाला विजय पराजय निश्चित करणारा चेंडू आहे. 8 चेंडू 21 हे समीकरण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतंय. हो हो हो, ज्यावेळेस अपील 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 पंचांकडे केले जाईल, परंतु खरं तर ऑन साईडला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न गणेश जाधव करतायत, परंतु अगदीच जर पाहायला गेलं तर यश कोळेकर काय करामत करतोय. अनुभवी फलंदाज त्यानं इथं मात्र 4 मुंड्या छेद केलंय. 7 चेंडू आणि 21 धावेंची गरज आहे. लागोपाठचे 2 चेंडू डॉट बॉल आलेत. 1 चेंडू खऱ्या अर्थानं या सामन्याचा निर्णायक चेंडू ठरताना पाहायला मिळेल. ज्या चेंडूवरती कासारसाई संघाला बिग हिट हवा असेल, परंतु महाळुंगे संघाला इथे मोठा विकेट किंवा डॉट बॉल येणं फार गरजेचं आहे. पाहूया कोण इथं बाजी मारेल, यश की गणेश. वाह, काय गोलंदाजी आहे. मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड गणेश जाधव. 6 चेंडू 2 धावेंची खेळी करून बाद झालाय. निराशाजनक इथे संघाच्या डगआउट मध्ये शांत असं वातावरण झालंय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. शेवटचे 6 चेंडू 21 धावेंची गरज आहे. 6 चेंडू 21. अखेरचं अंतिम षटक घेऊन संघातील अनुभवी गोलंदाज आनंद पाडाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आनंद पाडाळे नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत. 21 धावा. अतिशय रोमहर्षक. ओहो, यावेळेस 6 चेंडू ऑन साईडला प्रहार केलाय. एक धाव गेली, दुसरीचा प्रयत्न होणार. पाहिजे धाव पूर्ण होणार का. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न रनआउटच्या रूपात आशिष शुदळे पाटील. बॅक टू द पवेलियन. सॉफ्ट डिसमिसल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फलंदाज इथे बाद होईल. न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला स्पीडअप करा. थँक्यू डीजे, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला नवीन फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल जयेश शलार अर्थात जॉन्टी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित समीकरण जर पाहायला गेलं तर 5 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावेंची गरज. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा. झाले गेले विसर, अश्रूआवर मूठ आवळ, ध्येयावरती ठेव नजर. अजून एक तू प्रयत्न कर, अजून एक तू प्रयत्न कर. प्रयत्न करायचा आहे. फुल टॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये. फिल्डर डाऊन द बॉल.
इथे विकेटचं पतन आणि वॉटर सेलिब्रेशन. आनंद पाडाळ इज द मॅन. जबरदस्त झेल टिपलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं आणि अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये झालाय बाद. फलंदाज बॅक टू द पवेलियन. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालंय आउट. इतर अखिल मारुंजी चषक मारुंजी यांची बळीची Thank you. बळी. विकेट मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं आनंद पाडाळे यांचं सेलिब्रेशन अगदी पाहण्यासारखं होतं. यापूर्वी खरं तर आनंद पाडाळे यांचे विक्रम तुम्हाला सर्वांना खरं तर माहीत आहे. लवळ्याच्या मैदानावरती 6 चेंडू 6 विकेट घेणारा हा गोलंदाज आहे मित्रांनो, आनंद पाडाळे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज वैभव उर्फ सोन्या मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, त्याच्याकडे देखील ताकद आहे. पाहूया इथे काय होणार. पुन्हा एकदा झेल टिपलाय अजिंक्य खैरे. डाऊन द बॉल. विकेट विकेट. फलंदाज बाद. मैदानात झाला धिंगाणा, मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालंय आउट. इतर अखिल मारुंजी चषक मारुंजी यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज अतुल उर्फ बाबू बोडके मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 20 धाव्यांची गरज. षटक क्रमांक 3 मध्ये मित्रांनो यश कोळेकरनं केलेली गोलंदाजी. त्या षटकामध्ये खर्च केल्या केवळ 2 धावा आणि त्यानंतर या मॅचचा टर्निंग पॉइंट तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलाय. मुवमेंट ऑफ द मॅच यश कोळेकरचं षटक क्रमांक 3. केवळ 2 धावा खर्च केल्या. फलंदाज देखील बाद केला. एक अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 20 धाव्यांची गरज. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना मित्रांनो मी सांगितलं होतं 40 धावा जरूर झाल्यात परंतु लढण्यासाठी पुरेशा आहेत. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे संघ तालुक्याच्या असणारा एक दादा संघ म्हणून खऱ्या अर्थानं संघाची ओळख आहे. हो अतुल उर्फ बाबू बोडके वाईड साठी मागणी करतायत. फलंदाज इथं मात्र रीच टू द बॉल हा नियम इथं लागू केला जाईल. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 2 चेंडू 20 धाव्यांची गरज. शुभम सुतार यांचा आनंद आत्मावेन असा झालाय. संपूर्ण संघ इथे जल्लोष करताना पाहायला मिळतोय. एक मोठ्या आणि ताकदवर संघाला अगदीच जर पाहिलं गेलं तर अडचणीत टाकलंय या महाळुंगे संघानं. 2 चेंडू 19 धाव्यांची गरज. 7 गडी बाद झालेत. धावफलकावरती केवळ 22 धावा आहेत. 2 चेंडू 19 धाव्यांची गरज. 4 चेंडू फेकलेत. 2 धावा खर्च केल्यात. 2 फलंदाज बाद केलेत. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा हिट अँड मिस. डॉट बॉल. अखेरचा 1 चेंडू शिल्लक. 19 धाव्यांची गरज. केवळ औपचारिकता सामन्यामध्ये शिल्लक आहे 1 चेंडू 19. त्याच बरोबर इथे महाळुंगे क्रिकेट क्लब संघानं मारली आहे बाजी. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे मात्र मनापासून मनापर्यंत आभार आभार धन्यवाद. या ठिकाणी देवडगावचे या उद्योजक पैलवान अक्षयभाऊ पांडुरंग सावळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. उद्योजक तेजस शेठ बुरुंगले विनंती आहे आपण अक्षयभाऊ सावळे यांचा सन्मान करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनंती आहे अक्षयभाऊ आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थित झालात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. अनिकेत दादा पवळे आपल्याला देखील विनंती आहे हा सन्मान देण्यासाठी आपण समोर यायचंय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतरचा होणारा सामना गोटावडे वॉरियर्स दोस्ती क्रिकेट क्लब कोंढावळे. यानंतर मी थोडासा थांबेल तुम्ही अजिबात थांबू नका.
पाहत राहा, ऐकत राहा अखिल मारून चषक. आणि ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा गणेशजी. प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारात देखील आपण वळणार आहोत. युवा उद्योजक मान्य श्री मंगेशदादा बोचडे साहेब, तसेच प्रसिद्ध बैलगाडा मालक सुद्धा ते आहेत या संपूर्ण प्रभागातले. त्यांना सुद्धा आम्ही ते आमंत्रित करतो. चालू करून घ्या. चला, पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. 4 याचं आयोजन समिती कळवेल किती षटकांची मॅच असेल. यस 4 षटकांची असेल मॅच. जाऊया मॅचच्या दिशेने.